मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. चर्चगेटहून नालासोपाऱ्याकडे जाणाऱ्या फास्ट लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून विरारमधील 22 वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली आहे. मृत तरुणाचे नाव मयंक लोहार असून तो विरारचा रहिवासी होता. तो अंधेरीतील एका खासगी कंपनीत सेल्समन म्हणून काम करत होता. काम संपवून तो लोकलने विरारच्या दिशेने घरी जात असताना ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार जोरदार पावसामुळे लोकलच्या फर्स्ट क्लास डब्याचा दरवाजा बंद करण्याची विनंती मयंकने एका सहप्रवाशाला केली होती. यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. हा वाद काही क्षणातच हिंसक झाला आणि आरोपीने धारदार शस्त्राने मयंकच्या पोटावर वार करायला सुरुवात केली. ही घटना बोरिवली ते अंधेरी दरम्यान घडल्याची माहिती समोर आली आहे. जखमी मयंकला तातडीने मदत मिळावी यासाठी रेल्वेच्या आपत्कालीन यंत्रणेला माहिती देण्यात आली. लोकल बोरिवली स्थानकात पोहोचताच आरपीएफ आणि जीआरपीचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मयंकला डब्यातून बाहेर काढून प्राथमिक उपचारासाठी वैद्यकीय कक्षात नेले. त्यानंतर त्याला रुग्णवाहिकेतून कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी बोरिवली स्थानक येण्यापूर्वीच प्लॅटफॉर्म क्रमांक 6 जवळ धावत्या लोकलमधून उडी मारून पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुंबई लोकलच्या प्रवाशांचा प्रश्न एकदा पुन्हा ऐरणीवर आला आहे. 22 वर्ष विरारला राहणारा मयंक याची चाकूने हत्या झालेली आहे. तो रेल्वेने प्रवास करताना बोरिवली आणि अंधेरीच्या दरम्यान ही घटना घडली. ज्यावेळी ही विरार ट्रेन येत होती, दोन प्रवासामध्ये कुठेतरी तुतुमैव झाली. अचानक त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला आणि त्याच हल्ल्यात जो मयंक आहे हा मरण पावला. मी त्याच ठिकाणी उभा, हीच इमारत आहे विरार पूर्वेची, जी अमरनाथ म्हणून एक सोसायटी आहे. त्या सोसायटीच्या 3ऱ्या माळ्यावर मयंक आपल्या परिवारसह, म्हणजे अर्थात 2 भाऊ आणि 1 बहीण आणि त्याचे आई वडिलांचं जे आहे ते वडील कुठेतरी प्रायव्हेट ड्रायव्हिंगचा जॉब करत होते आणि अशा या मिडल क्लास फॅमिलीमधून तो मुलगा होता. जेणेकरून आम्ही जेव्हा सोसायटीची एखाद्या त्यांच्या जवळपास राहणाऱ्याशी सहकार्याची चर्चा केली, त्यावेळी मयंक हा खूप चांगला मुलगा होता, सेन्सर होता. तो जॉब करायचा, आपल्या फॅमिलीचं उदरनिर्वाह करण्यासाठी मदत करायचा आणि त्याचं कुठल्याच अशा गोष्टींमध्ये लक्ष नव्हतं. तो आपलं कामच करायचा. म्हणजे त्याची वागणूक ही लोकांपर्यंत पोहोचलेली. तो चांगला एक व्यक्ती म्हणून लोकांनीही अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. मात्र हे नेमकं जे भांडण आहे ते का सुरुवात झाली आणि जो रेल मारेकरी होता, तो मारेकरी कुठेतरी रेल्वेत जेव्हा हे सगळी संबंध घटना घडली, कुठेतरी फरार झालेला आहे. सध्या तर बोरिवली जीआरपी मध्ये गुन्ह्याची नोंद झालेली आहे, एफआयआर दाखल झालेली आहे आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आणि तंत्रकी ज्या बाबी लक्षात घेता पोलीस त्याचा तपासाचा वेगही वाढवलेला आहे. लवकरात लवकर त्या आरोपीला पकडण्यात येईल. मात्र अशा घटना रेल्वेमध्ये घडू नये यासाठी रेल्वे प्रवाशांनी स्वतःची जी आहे ती बाळगली पाहिजे. कुठेतरी जेव्हा एखादा वाद होतो, तो वादाला आपण बळी पडू नये म्हणून माघार घेण्यात यश आहे, ही कुठेतरी एक शीख म्हणावी लागेल. पण जी खरोखर जी घडलेली दुर्घटना आहे ही खरोखर भयानक आहे. अशा घटना घडू नये म्हणून यावर रेल्वे प्रशासनाने कुठेतरी विविध योजनाही आखल्या पाहिजेत आणि नियंत्रण अशा लोकांवर कसं करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. नवराष्ट्रकरिता निलेश महाडिक, विरार. ये हमारे बाजू में रहता था, हमारी बिल्डिंग में रहता था। बहुत अच्छा लड़का था, किसी से लेना देना कुछ नहीं था। अपना जॉब टू घर से आता था। बहुत 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 बोले तो बहुत बड़ी घटना है ये। उसके घर में क्या बीत रही है हमें पता है, हमारे घर वाले उसके साथ में है। लेकिन ये आज वो बच सकता था, अगर पब्लिक अगर चाहती तो वो बच सकता था। आप उनकी फैमिली को कब से जानते हैं? जब से वो लोग रेंट पे आए ना यहाँ पर रहने के लिए, तब से हम उनको अच्छे से जानते हैं, क्योंकि हमारे बच्चे के साथ में रैकेट वैकेट खेलना, क्रिकेट खेलना, ग्राउंड पे पूरा खेलना, ये सब था। वो लड़का किसी भी तरह का किसी भी चीज़ का अंदर इन्वॉल्व नहीं था। वो लड़का 21 साल का लड़का था वो, इतना स्मार्टनेस लड़का था वो। तो पुढे जॉबला जायचा का? हाँ, जॉब पे अंधेरी में जाता था वो। कब से काम करते हैं यहाँ पे? और तकरीबन 9-8-9 महीना पहले ज्वाइन किया था उसने। उसके परिवार में कौन कौन है, क्या उनके बारे में? उसके परिवार में 3 भाई है, 2 उसको पकड़ के और 1 बहन है उसकी।